हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आलू मटर पराठा बनवलेला आहे. बघू शकता आतलं जे सारण आहे ना, ते अगदी काठोकाठ असं भरलेलं आहे आणि नवीन रेसिपी आहे. हा पराठा तुम्ही कधी खाल्लाच नसेल, इतका सुंदर पॉकेट पराठा आपण आहे ना बनवणार आहे. तर हे बघा, इथे मी आहे ना मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी आहे ना छान ताजा ताजा आहे ना वाटाणा घेतलेला आहे. 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. भरपूर असा लसूण घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, म्हणजे कढीपत्त्याचाही छान असा फ्लेवर येईल. आणि मुठभर कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्सरला आहे ना पाणी न टाकता आहे ना बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. अगदी नवीन रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता इथे 2 बटाटे मोठे छान असे शिजवून सोलून घेतलेले आहेत. आता बटाटे पहिल्यांदा अगोदर आपण आहे ना खिसून घेऊयात किंवा मॅशही करू शकता, पण मॅश नाही ना, असे छोटे छोटे मोठे असे तुकडे राहतात, त्याच्यामुळे ना खिसणीनं खिसून घ्यायचं, म्हणजे सगळा बटाटा एकसारखा असा खिसला जातो आणि ज्यावेळेस आपण सारण बनवणार आहे ना त्यावेळेस व्यवस्थित असं एकसारखं होतं आणि लाटतानाही ना छान असा लाटला जातो. आता आपण सारण बनवायला घेऊयात. तर कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी छान अशी ना तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं. जिरं मोहरीची खमंग अशी ना फोडणी बसली की मस्त असा पराठा आपला होतो. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा टाकायचा आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा. कांदा शक्य होईल तितका बारीक असा चिरून घ्यायचा. हे बघा, कांदा छान असा आपला आहे ना भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हळद टाकूयात, जिरा पावडर, धना पावडर टाकूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण हे जे बारीक करून घेतलेलं आहे ना हे टाकूयात. आणि गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. एकजीव करून घ्यायचं हे. आणि हे आपण तेलामध्ये टाकलं ना हे वाटण, तर खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे आणि सगळेच लहान मुलं आवडीने खातील. गॅस बारीकच ठेवलेला आहे. झाकण ठेवून एक 3-4 मिनिटाची ना वाफ काढून घ्यायची. हे बघा, छान अशी 3-4 मिनिटाची वाफ काढून घेतली. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि ह्याच्यातला अर्धा बटाटा जो आहे ना, तो आपण खिसलेला बटाटा तो ह्याच्यातला अर्धा टाकूयात आणि अर्धा आपल्याला आहे ना कणकेसाठी ठेवायचा आहे. आपण ज्यावेळेस पीठ मळणार आहे ना, तर पिठामध्ये आपल्याला आहे ना बटाट्याचा वापर करायचा आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनिटाची बारीक गॅसवरती वाफ काढून घेऊयात आणि हे मिश्रण आहे ना थंड करून घेऊयात. आता हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण आहे ना पीठ मळून घेऊयात. तर पीठ मळण्यासाठी ना इथे मी खिसलेला बटाटा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ आहे ना चाळून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकूयात आणि लगेचच पाणी टाकून आपल्याला हे मळायचं नाही. आपला बटाटा आहे ना सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचा. बटाटा, मीठ आणि पीठ सगळं व्यवस्थित असं आहे ना एकजीव झालं पाहिजे. बटाटा छान असा आपल्या पिठामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आहे ना छान असं हे ना मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे ना आपण नेहमीचे जे पराठे बनवतो त्यावेळेस जसं पीठ आपलं मऊ असतं तसं नाही ठेवायचं. हे पीठ मळतानाच आहे ना अगदी हातात थोडासा हात ओला करून पीठ छान असं मळून घ्यायचं. पण पीठ आपलं घट्ट पातळ अजिबात ठेवायचं नाही. घट्टसरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे. कारण हे जसं जसं टाईम होईल तसं हे पीठ आहे ना हे पीठ आपलं जे आहे ना ते पातळ होत जातं. कारण आपण ह्याच्यामध्ये आहे ना बटाट्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे पीठ आहे ना आपलं मऊ मऊ होत असं जातं. हे बघा, घट्ट असं पीठ मळलेलं आहे छान जसं आपल्याला पाहिजेलं आहे तसं. आता जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा उंडा घेतलेला आहे आणि सुकं पीठ लावून आपल्याला हे छान असा लाटून घ्यायचा आहे. एकदम पातळसर असा आपल्याला पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे. हे बघा, लाटी आपली आहे ना लाटून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना
हे जे सारण बनवलेलं आहे ना ते सारण टाकूयात आणि चमचनं व्यवस्थित असं आहे ना पसरवून घेऊयात आणि ह्या पद्धतीने ना फोल्ड करायचं. आपल्याला पॉकेट पराठा बनवायचा आहे, तर अशी चारी साईडून आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केलं ना की व्यवस्थित असं आहे ना हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कुठंही हे सुटू नये म्हणूनसाठी. आणि हलक्या हाताने सुकं पीठ लावून छान असा पराठा आपला दोन्ही साईडून अगदी हलक्या हाताने ना लाटून घ्यायचं आहे. बघू शकता खूप सुंदर असे आपले आहेत ना हे पॉकेट पराठे आहेत ना तयार झालेले आहेत. तवाही इकडे गरम झालेला आहे, तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपण पराठा आहे ना भाजायला ठेवूयात. पराठा टाकूयात आणि 1-2 मिनिट झालं की छान असा पराठा पलटी करून घेऊयात. गॅस मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवरती पराठा आपल्याला छान असा अलटी पलटी करत आहे ना भाजून घ्यायचा आहे. आणि अगदी टम्म असा फुगतोय. एका साईडून जर अशी हवा हे होते, त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित असं दिसत नाही, पण अगदी टम्म फुगतोय पराठा आपला. आणि तेल लावून छान असा दोन्ही साईडून तेल लावायचं आणि छान खरपूस असा आहे ना पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि पराठा भाजताना सुद्धा आहे ना खूप सुंदर सुगंध येतोय. छान असा पराठा आपला आहे ना भाजून घेतलेला आहे. तर मस्त असा आहे ना पराठा आपला झालेला आहे. आता दुसराही मी तुम्हाला दाखवते. इथे बघा एक छान अशी लाटी लाटून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण सारण ठेवूयात. चमचने व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि ह्या पद्धतीने असं आहे ना फोल्ड करत राहायचं. फोल्ड केला की व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आणि सुकं पीठ लावून आहे ना आपल्याला हे छान असं हलक्या हाताने दोन्ही साईडून लाटून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी नवीन रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून तुमचे मी आभार मानते. आणि हे बघा मस्त असा पराठा आपला आहे ना छान असा अलटी पलटी करून मी सगळे पराठे आहेत ना ह्या पद्धतीने बनवून घेणार आहे. आता हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी खूप सुंदर असा लागतो. तर तुम्हीही ह्या पद्धतीने आलू मटरचा पराठा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.